नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साळवी चाळ, भटवाडी, घाटकोपर इथे राहणाऱ्या सिल्केशा महेश सावंत या वहिनींना आता आपण बोलतं करणार आहोत. कुठली ओळख तुमची? आमची लग्नातली ओळख. पण शाळेत वगैरे गेला होता की नाही? हो गेलो ना. कुठली शाळा? सोगे बळवनगर, भटवाडी. भटवाडी. तुम्ही राहायला भटवाडीत होता? भटवाडीमध्ये. तुम्ही कुठे होता? छबिल्लास हायस्कूल दादर आणि राहायला लोअर माहेर. बालपण सगळं तिकडचं? हो, मुंबईत. लोअर परेलला कुठे? फिनिक्स मिल. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील आहेत, मोठा भाऊ आहे समोर आहे आणि एक लहान भाऊ आहे माझा आणि एक मोठी बहीण आहे. अच्छा. आणि तुमच्याकडे? आई वडील, मी, मोठी बहीण, मोठा भाऊ आणि आमची आत्या. कशी काय ओळख? 5 डिसेंबरला आमच्या छोट्या दिराचं लग्न झालं. त्यांची बायको ती माझी सख्खे मामे बहीण. बर. तिच्या लग्नात मी करवली म्हणून आलेली, पण ते ह्यांना माहीत नव्हतं की मीच करवली म्हणून घरी येणार आहे. तर लग्न आवरता आवरता घरी निघायची वेळ आली. तितक्यात हे आणि ह्यांचे सगळे मित्र बसले होते आणि ह्यांचं लग्न म्हणजे जमवा चालली होती. तेव्हा ह्यांच्या मित्रांनी सांगितलं की महेश, ती हिरवी साडी नेसली पैठणी, ती बघतोस का? तर असं बोलता बोलता विषय झाला आणि कोइन्सिडन्सली करवली म्हणून घरी मीच गेली. थांबा, काय झालं? बरोबर आहे. काय बरोबर आहे? काय झालं? मला त्या लग्नामध्ये खूप आवडलेली. मित्र बोलला की बघ तुझं पण लग्न झालं, बघून घे. मी बोललो की बघूया बोललो आणि मला म्हणजे मनामध्ये लागलं की जस्ट मनामध्ये लागलं. मला म्हणजे आवडलीच मला ते त्या ठिकाणी. मग नंतर काय मग चालू होतं बघणं लग्नामध्ये. सीजस कोण बघत होतं तुमच्याकडे? नाही, मीच तिच्याकडे बघत होतो, ती नव्हती बघत. तुम्ही नाही होता बघत? मला माहीतच नाही की हे त्यांचे मोठे भाऊ आहेत म्हणून. मी माझ्या बहिणीबरोबर करवली म्हणून गेलेली. करवली गेली आणि तिथेच राहिली. नंतर काय बघितलं, त्यानंतर ही करवली म्हणून आली. 4-5 दिवस होती तिथे. तर मी जस्ट म्हणजे विचारू म्हणजे असं म्हणजे आपल्यात 5 परतवण्यापर्यंत करवली राहते, मी राहिली. पण असं कधी हे बघायचं पण माझं एवढं लक्ष नाही, मी इग्नोर केलं. आणि 5 डिसेंबरला 12 डिसेंबरला त्या दिरांचा बड्डे असतो. तर बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं आणि त्यांचं नुकतंच लग्न झालं म्हणून त्या बहिणीला म्हटलं तू मला फोटो पाठव. तर ती म्हणाली पाठवते. तर आमच्या बाजूला एक राहते कृतिका म्हणून, तिच्याकडे माझा ऑलरेडी नंबर होता आणि ते हिला सांगत होते की बघ कृतिका, जरा तिचा नंबर मिळतो का? तर ती म्हणाली बघ महेश मामा, ही माझ्याकडे फोटो मागते, तर काय करू? तर ते म्हणाले मला दे नंबर. फोटो पाठवण्याच्या निमित्ताने नंबर मिळाला. मग मला फोटो पाठवले, जेवलीस का वगैरे असं. हां, जेवलीस का? म्हणजे रात्रीचा वेळ होता ना, म्हणजे फोटो पाठवले. जेवलीस का? मी म्हटलं हो. मग 13 डिसेंबरला मेसेज केला की असं म्हणजे मला थोडंसं वाटतंय, तू मला भेटशील का वगैरे. मग मी बोलायचं तिला की बाबा जरा गेलं की भेटशील का मला. नाही बोलते, ती जॉबला असायची त्यामुळे तिला वेळ नव्हता. पण मी त्या चर्चगेटला जायचो हिच्या इथे. मला हिने म्हणजे तिच्याकडून मी काढलं, हिने सांगितलं नाही, पण माझी कृतिका म्हणजे बहिणीची मुलगी आहे, तिने सांगितलं ती इथे जॉबला आहे. तर हिला न कळत मी त्या ऑफिसच्या खाली उभं राहायचो. मग ते असं मी 4-5 दिवस टाईम ॲडजस्ट करून मी जायचो तिथे. मग 5व्या-6व्या दिवशी मग जास्त वेळच थांबलो. मग ही मला भेटली. हिला असं आहे की माझं पण लग्न करायचं, मला तू खूप आवडतेस. ते बोलते नाही असं नाही, असं कसं करणार बा, आता माझी बहीण तुमच्या घरात दिलेली आहे तर मी हे कसं करणार. ती बोलते नाही मी विचारून सांगते म्हणून. मग तिने त्यासाठी मग 4-5 दिवस घेतले. मग एकदा मला यांनी मेसेज केला की तू ऑफिस सुटल्यावर मला भेटशील का? मी घाटकोपरला उतरायला म्हटलं कुठे भेटू? तर भारत कॅफेच्या इथे उभी राहा. तुम्ही का भेटायला गेले? म्हटलं काहीतरी काम असेल, बोलवलं असेल. हे बरं आहे, काहीतरी काम असेल. पण माझ्या मनात काय नव्हतं. काहीतरी काम, म्हटलं बघूया काय बोलतात भेटून. मी म्हटलं काय करायचं, आपण तिथे पुढे जाऊ, एक राधाकृष्ण हॉटेल आहे तिथे जाऊ, बसू. राधाकृष्ण? वा. बसू. गेलो, बसलो, चहा घेतला फक्त. मग तेव्हा मला म्हणाले की माझ्या मनात तुझ्याविषयी फिलिंग आलेत, तर तू माझ्याशी लग्न करायला तयार होशील का? मी म्हटलं असं लगेच सांगू नाही शकत. नुकतीच म्हटलं माझी बहीण तुमच्या घरात गेली आहे लग्न होऊन, मलाही माझ्या आईवडिलांची परवानगी घ्यावी लागेल. तर म्हणाले ठीक आहे, विचार करून सांग. आणि हे इथे नसतात, हे दुबईला असतात. बरं. मग हे 2 वर्षातून एकदा मुंबईला येतात. तर मी बाहेर राहणार, तू इथे मुंबईत राहशील का एकटी? त्यांच्या ज्या कंडिशन आहेत त्यांनी मला सांगितलं. आम्ही 3 भाऊ 1 बहीण आहे आम्हाला. मी म्हटलं ठीक आहे, विचार करून सांगते.
मग 2-3 दिवसांनी आई वडिलांकडे विचार टाकला मी, पण मी आईला सांगितलं होतं फक्त, हे वडिलांना नव्हतं माहिती. आई म्हणाली ठीक आहे. मग आता घरात कसं सांगायचं, म्हणजे सासरी म्हणून ह्यांनी एक आमच्या वहिनी काय सुजाता केलं साळवी. काय केलं त्यांना विचारूया, थांबा. ॲक्च्युली मला खूप टेन्शन झालेलं. मी बोललो मला करायचं होतं, आणि तर मला खूप टेन्शन झालं. मी बोललो की भावाला कसं विचारायचं, कारण की तिची बहीण घरी गेली आहे, त्याला कसं विचारायचं. तर मी आईला बोललो फक्त असं असं आहे गं, मी करवली मला खूप आवडते. ते काय तू गपरा, काय बोलू नकोस. मी बोललो का ग असं काय, नाही बोलते ती कसं वाटेल ते. बोललो आता आवडली तर मी काय करणार त्याला. बोललो नंतर मी माझ्या मोठ्या भावाला बोललो असं असं आहे दादा, पप्पांना विचार. बोललो मग मी पप्पांना विचारलं असं असं आहे, बोललं मला लग्न करायचं आणि मला मुलगी खूप आवडते. तर पप्पा बोलले थांब जरा, मी त्याचं जे लग्न झालं सुहासला विचारतो म्हणे मी सगळं काय आहे ते, मग आपण डिसिजन घेऊ काय आहे ते. तरी पण मला तो धाकधूक होती आता का होईल. तर नंतर दादा लहान भाऊ पण बोलला की चालेल. त्यांचे ॲक्च्युली माझ्यानंतर लहान भाऊ आहे ना, त्याचं लग्न झालं आणि त्या लग्नात हिला बघितलेलं, आणि माझं लग्न म्हणजे थोडं 3 महिन्यानंतर झालं तिच्याबरोबर. मग पुढे मग ह्यांनी आमच्या एक बहिणी सुजाता साळवी, ते आले तिथे. नमस्कार. त्यांना आम्ही मध्यस्थी घेतलं, म्हणजे ह्यांनी सगळं सांगितलं की बघ वहिनी अशी अशी ती आलेली सिल्केश, आणि ह्या मला ओळखतात, तर तू तिच्याबद्दल बोलशील का घरात, म्हणजे माझ्या घरी. मग त्या एक दिवशी दुपारी माझ्या घरी आल्या आई वडिलांना भेटायला. त्यांनी ह्यांच्याविषयी सांगितलं सगळं, आणि आधी आम्हाला माहिती होतं ह्यांच्या फॅमिलीबद्दल, कारण बहीणच दिली आहे. मग आई पप्पा म्हणाले सांगतो 2 दिवसांनी. मग त्यांनी परत मध्यस्थी करून सासरी विषय मांडला, की म्हणजे आमच्या सासऱ्यांना म्हणाले दादा की ती मुलगी चांगली आहे वगैरे, तिच्याबद्दल आम्हाला माहिती आहे वगैरे. मग सासरे म्हणाले ठीक आहे. मग आम्ही दोन्ही फॅमिली एकत्र भेटलो एकदा दादरला. सासू सासऱ्यांनी मला सगळं समजवलं की आमचं एवढं मोठं म्हणजे कुटुंब आहे, तू रुळशील का ह्याच्यात. म्हटलं हो सगळे राहील. जॉईंट फॅमिली राहतो. आम्ही तुम्हाला joint तोपर्यंत तुमचा होकार झालेला होता. family. पण घरी कसं सांगायचं, हा, म्हणून तुझ्या वहिनींना तुम्ही मध्ये दुबईहून फक्त लग्नाला आला होता भावाच्या. भावाच्या, हा. आणि जाताना स्वतःच पण करून गेला. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. हा, नवीनच आहे म्हणजे आता कुठे नवीन. नवीन जुनं झालं. थांब दुबईला थांब, जातो करता बाळ आलं आता. आता इथेच नाही, आता जाणार. एकदा ह्यांचा विजा प्रोसेस झालं, फॅमिली विजा मिळालं की जाणार. आणि कसे वागतात ते, त्यांचा स्वभाव कसा आहे? रागीट आहेत. हो, हे बरं आहे. म्हणजे वस्तू नाही मिळाली हातात पटकन रागीट, चिडतात. खूप राग. का हो असं करता? नाही असं मी बोललो मला हे पाहिजे तर थांबा हो, शंकर कारण ना. सांगणार त्यासाठी. ती कारण नाही मला आवडत. नावाचा अर्थ शंकर, महेश. शंकराचा 3रा डोळा उघडतो, सतत नाही कधीतरी उघडतो. खरं रागवायला नाही ना पाहिजे. नाही बरोबर आहे, हा? पण नाही पाहिजे. नाही पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळे मन दुखावतं ना. हा. बरं मी काय म्हणतो दुसरं, त्याच्या वस्तू मागतात आणि तुम्ही दिलं नाही की ते रागावतात. पण मग तुमच्या वस्तू तुम्ही का नाही जागेवर ठेवत? नाही, सोपा एक साधा पडला मला प्रश्न, तो विचारला का हो. मी कामावरून आल्यानंतर माझी बॅग असते, मी साईडला ठेवतो. त्यामधले मी लॅपटॉप माझा साईडला काढतो. लॅपटॉपला चार्जर असेल ना, ते चार्जर दुसरीकडे असतं, ते मला त्या ठिकाणी मिळत नाही. मग त्याला काय पाय आहेत त्याला, नाही मग ते जातं कसं? त्या वस्तू जागेवर असतात, पण थोडे कष्ट नाही शोधायचे, हातात हवं. ते कष्ट का नाही घेत तुम्ही? मी कामावरून येतो ना, ऑफिसवरून येतो मी. मग आता बदल होईल काही? होईल काय होईल? नक्की करेल. स्वतःच्या वस्तू स्वतः, स्वतःच्या वस्तू स्वतः, आणि आपली कामं आपणच करायची. बघा एवढं होईल एवढं होईल कार्यक्रमामुळे. मग बरोबर ना, ती जबाबदारी आहे ना, ती दोघांची आहे. तर दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर पुढच्या टप्प्यावर सुद्धा गप्पा मारूया. पण आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार दोघांना ते बघूया. खेळ सोपा आहे. या टेबलवरून हा स्माइली चेंडू तुम्हाला पुढे टाकायचा आहे, आणि खाली 4 बास्केट लावलेत, त्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. हां, बघूया काय होणार. 3, 5, 7, 10 किती बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. 1 2 3 एक बक्षीस तर मिळालं नाही. 4 4 आतापर्यंत 4 गोळा झालेले आहेत. एक बक्षीस तर मिळालंय. आता तुम्ही किती मिळवून देणार बघूया.
5 6 7 3 बक्षिसं मिळाली. 8 8 चला 3 बक्षिसं तर मिळाली. वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. आणि ही चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. नमस्कार. तुमचं यांच्याशी असलेलं नातं आणि काय त्यांचा स्वभाव आहे, कसा स्वभाव आहे ते सांगायचं. ही माझी जाऊबाई आहे आणि हा. हे माझे दीर आहेत. आणि तिचा स्वभाव खूप चांगला आहे, एकदम प्रेमळ आहे. म्हणजे ती माणसांना ध्येय करून आहे, धरून आहे. हो, तुम्ही होता ना म्हणून धरलं माणसं. द्या. 2 नंबर दीर आहे, जाव आहे आणि हे 2 नंबर दीर. कसे वागतात ते, चांगले आहेत खूप. कसा आहे स्वभाव. दोघांचाही खूप सोबत छान आहे. त्याचा मोठा भाऊ महेशचा, हा, ती खेळकर आहे पुष्कळ आणि महेश थोडासा रागिष्ट आहे. हा. पण काय प्रेमळ आहेत दोघं, पण एकत्र संसार चांगला करतात. मी बाजूली आहे त्यांची, पण छान आहे. स्वभाव विभान खूप छान आहे. हो. सगळ्यांना मन मिळवून घेते. तुमच्याकडे येतात त्या हो कधी, हो येते. काय जेवण वगैरे वाटी पाठवतात भरलेली. हो सर. हो, हो छान आहे. मी हिचा मोठा भाऊ. हे माझे भावजी आहेत, पण आम्ही भाऊजीसारखा राहत नाही, म्हणजे मित्रासारखा राहतो दोघं पण. हो. आणि बहिणीचा म्हणानंतर आमच्याकडे होती तेव्हा राग होता नाकावर. नाकावर राग होता. हे बरं आहे, तू एकट्याच सांगताय तुम्ही. म्हणजे भाऊजींनी तेव्हा थोडी बोलतात ना कंट्रोलमध्ये केला तिचा राग. म्हणजे मग बरोबर चिडतायत भाऊजी. भावाने म्हणजे पोलखोल केली. बरोबर. आता या ठिकाणी एक खेळ आहे. हा, मगाशी तुम्हाला खेळ होता, आता कुटुंबातले सदस्य खेळणार आहेत आणि तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का आम्ही बघणार आहोत. देतील का हो बक्षीस मिळवून. देतील. चला बघूया, मग गाणं लावूया. गाणं. थांबा, तुमच्याकडे आलं. दादा, दादा, चला तुमच्याचकडे आलेलं आहे, दिरांकडे आली आहे पहिली शिक्षा. एक पदार्थ सांगायचा तुम्ही कुठलाही, त्या पदार्थाच्या शेवटच्या अक्षरावरून दुसरा पदार्थ सांगायचा. 30 सेकंदाच्या वेळेत 10 पदार्थ सांगायचे. तुमची वेळ सुरू होते आता. पनीर, रवा, वाटाणा, न, नारळ, ल, लसूण, न, लवंग. न वरून लवंग कसं आलं. चला, वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं. म्युझिक. पुनवेची रात आज आली या वरात, धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कवा कुठं कसं जीव झाला येडा पिसा, त्याचा नाही भरवसा तोल राई. भाऊ, बघूया भाऊ बहिणीला आज बक्षीस मिळवून देणार का. एक मराठी गाणं म्हणा. काय सोप्पा खेळ आलाय बघा. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील का, माझ्या पिरतीची राणी तू होशील का. तुझ्या संगतीनं तुझ्या मी येणार नाय, तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाय. तुझ्या संगतीनं तुझ्या मी येणार नाय, गोमुसंगतीनं तुझ्या मी येणार नाय. बरं, मला सांगा दादा, त्यांचं लग्न झालंय. हा, कुठे आहे गोमू तुमची. सध्या तरी नाही, हा, आता चालू होणार आहे. आहे. चालू आहे. फार शोधतायत वाटतं ते. हो. हा? त्याच्यामुळे गोमूला फिरायला नेताना गोमू सांगतीनं माझ्या तू येशील काय, तुझ्या बरोबर येणार नाही. हळूहळू गोमीला म्हणजे सोडून आलात तुम्ही. पण चला, गाणं गाण्याचा जो प्रयत्न केला, शब्द इकडे तिकडे झाले, काही हरकत नाही, पण गाणं महत्वाचं होतं. अभिनंदन वहिनी, हे बक्षीस तुमचं. गाणं. वरची तुमच्या जोडीनं मी आले, पिरतीच्या या रंगीराया चिंबोली. जुळवायला गेला होता ना.
अशी 7 गावं सांगा ज्याच्या शेवटचे 2 अक्षर पूर आहे. श्रीरामपूर, कोल्हापूर, नागपूर, देवगड. नाही, देवपूर. चला 7 नावं सांगायची होती. हे बक्षीस पण गेलं. सासऱ्यांकडे माईक द्या आणि सासूबाईंकडे. आई बाबा आहेत ते माझे. आई बाबा सांगा, जावयांबद्दल सांगा. जावई आमचे खूप छान आहेत, हा स्वभाव पण चांगले आहेत, होय ना. आमच्याकडे पण लक्ष देतात. जावे खूप चांगले आहेत आणि जी मुलगी पण चांगली आहे, तसा होय काही का? प्रश्न येत नाही. आम्ही मुलीला तसं ते शिकवण्यात दिलेली आहे की एकदा लग्न झालं की त्या पद्धतीने तिकडे राहायचं, भले इकडे काय झालं तरी इकडे लक्ष द्यायचं नाही आणि व्यवस्थित राहायचं. सासू सासरे पण चांगले आहेत आणि सर्व कुटुंबच चांगले आहेत. आणि सासऱ्यांनी थोडक्यातच आम्हाला, आमची कॅपॅसिटी नसते वेळी थोडक्यातच आम्हाला लग्न त्यांनी करून दिलं. किती वाजता. हा आता मी जरा काही आरोप आहेत तुमच्यावरती. एकदा जेवण करता आणि महिनाभर सांगत राहता असा आरोप आहे. मान्य आहे. एकदा करता पण सांगता महिनाभर. मी एकदा नाही करत, मी रोजच करते जेवण. नाही पण छान झालेलं 100 वेळा सांगता. नाही, सासऱ्यांना लाडीगुडी लावत असता. लाडी गोडी लावते म्हणजे त्यांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे. त्यामुळे त्यांची डोक्याची. काळजी हा. घेतात. त्यांच्या पाठी आम्ही लागतो म्हणजे त्यांना सगळेच पदार्थ खायचे नाहीयेत. त्यांचं पथ्य आहे आणि ते पथ्य पाळत नाहीत, ह्यासाठी आम्ही त्यांच्या मागे लागतो. सतत हॉटेलमध्ये जेवायला पाहिजे असतं. माझ्याकडे होते. त्यांच्याकडे काय बघताय. आरोप मान्य आहे का. नाही, 2 जावांनीच कामं करावी आणि स्वतः आराम करावा असं वाटत राहतं हे तुम्हाला. चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. यांनीच लिहिलंय ते. नाही नाही नाही. राहायला स्वतःच्या आईवर मात्र मोठ्या मोठ्याने ओरडत असतात. ओरडते म्हणजे तिच्याच काळजीपोटी ओरडते. तिची पण एन्जिओग्राफी झालेली बघितला आहे. आरोप. थांबा. नवऱ्याला सारखी ओरडत असते. ओरडत म्हणजे सांगत असते, हे असं करू नका, हे तिकडे ठेवा. जागची वस्तू जागेवर गेली पाहिजे. एकदा सांगून होत नाही कधी ते कधी. ठरवा कोण कोणाला ओरडतंय ते. बिल्डिंग मधले सगळे शेजारी दुसरीकडे घर शोधतायत कारण तुम्ही मोठ्या मोठ्याने बोलता आणि त्याचा त्यांना त्रास होतो. चुकीचं आहे. आता हे आरोप लिहिलेले आहेत. ज्याने पण लिहिले ते चुकीचे आहे. ज्याला माहिती पण नाही त्यांनी लिहिलेत ते. जराही झोप आवरत नाही तुम्हाला. मला माझी झोप खूप कमी झाली बाळ झाल्यापासून. मुलाचं नाव काय. रेयांश. रेयांश. रेयांश हा लहान आहे. त्याला ओरडणं आणि त्याच्यावर रागराग करणं सोडावं. प्रेमानेच ओरडते. जर तो व्यवस्थितपणे खाल्लं नाही वगैरे पुढे कसं एवढं आहे, त्याचं? त्याला काय कळतंय ते. पण त्याला कळत नाही म्हणून तर मी ओरडते. त्याला ते ओरडलेलं तरी कळेल का. ओरडते म्हणजे असं नाही, रेयांश खा लवकर एवढंच बोलते आणि जोरात मग नाही लगेच तो बोलत. खायला लागतो पण. मग तो असं खाल्ला नाही तर तो मोठा कसा होणार. तुम्ही कसे खाऊन खाऊनच झालात मोठे. मला भूक लागते, मी पहिली खा. आता तुम्ही तेवढे असताना त्यांनी काय केलंय त्यांना माहिती आहे. त्यांनी विचारा, त्यांना पप्पांनाच विचारा माझ्या काय केलंय. मला खूप खायला आवडतं आणि मला पोटात गेल्याशिवाय कामं नाही होत माझी. खूप बोलता तुम्ही. हा बोल. आता बघितलं ना, बोलतेच मी. बरं बरं बरं. आता या सगळ्या आरोपांनंतर आज क्षमा मागायची तर कोणाची. आई वडिलांची. आता कोणीतरी वहिनींनी आमचा आरोप केला होता की आईंवर ओरडते. हे वहिनींनी आमचा आरोप केलाय. ते नाही केला. वहिनींनी काय नाही आरोप केला. उगाच त्यांच्यावर ढकलू नका. त्यांच्याच तब्येतीसाठी चांगल्यासाठी बोलते. आणि सासू नाही नाही. सासऱ्यांना क्षमा कोणाची क्षमा मागणार त्या एवढंच. दोघांची, आई वडिलांची, सासू सासऱ्यांची ओके. हा. आणि मोठी दीर आहेत, जाऊ आणि आहेत. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार. एक जो काही पदार्थ बनवेल तो सांगणारच नाही काय बनवलं तू. खायला देणार का तुम्ही. नाही नाही. द्या खायला पण महिनाभर सांगू नका. नाही एक सांगणार. दिवस सांगा. एकच दिवस सांगेल. नाही सांगणार महिनाभर. एकदा करतात आणि 100 वेळा सांगतात. काय नाही मस्त आरोप सांगत, आहे. नाही सांगत मी. तुमचं काय म्हणणं आहे. कुठला बदल तुम्ही स्वतःमध्ये करणार. आता रागवणार नाही. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा. पप्पांची, माझ्या हो. पप्पांची. म्हणजे ते माझ्या लग्नासाठी बघू होते आणि मीच ठरवून मोकळा झालेलो. बरं. तो एक म्हणून निर्णय होता. कारण की पप्पा जे घेतील ते निर्णय पहिला आमचा असायचा. पप्पा जे बोलले ते. पण मी त्यांना सांगितलं बाबा मला असं आहे. पण मी त्यांच्या विरुद्ध मी हे केलं म्हणून त्यांची क्षमा मागा. त्यांची क्षमा मागायची. बरोबर. आता मात्र दोघांना शुभेच्छा. आता हसत राहा, आनंदात राहा. आणि आता क्षण सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.